नमस्कार मित्रांनो, सिडकोच्या अंतर्गत जो गृह प्रकल्प माझ्या पसंतीचं घर कळंबोली सेक्टर 17 मध्ये आपण आहोत. ही बिल्डिंग बांधणं चालू आहे. या बाजूचा आजूबाजूचा परिसर आपण बघणार आहेत. बाजूला सुविधा काय आहेत, काय काय बघण्यासारखं आहे, कसं आहे. आपल्याला महत्वाच्या गोष्टी काय असतात? डीमार्ट आहे. तुमच्या मुलाबाळांना शाळा आहे. दोन शाळा आहेत, सुधागड, तटकरे. मग त्या इंग्लिश मध्ये आहेत, मराठी मध्ये आहेत, फ्री आहेत. तुम्हाला साधी म्हणजे फी भरून सुद्धा आहेत इंग्लिश मीडियम, आणि फ्री सुद्धा आहे म्हणजे सरकारच्या अनुदानात चालणाऱ्या शाळा आहेत. बाजूला तलाव आहे, हायवे आहे, दवाखाने वगैरे सगळ्या सोयी सुयुक्त आहेत. आपण सॅम्पल प्लॅट बघणार आहेत. हे आता बांधणं चालू आहे. कॅपॅसिटी या संस्थेच्या मार्फत हे बांधकाम चालू आहे. जरा वेगळंच असेल, आपण बघूया कसं चालू आहे. इथेच हाकेच्या अंतरावर तुम्हाला बस डेपो सुद्धा असणार आहे. त्यामुळे दळणवळणाची व्यवस्था पण चांगली आहे. 322चा एरिया, 37.70 लाखापर्यंतचं घर, तुमच्या स्वप्नांचं घर, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे उपलब्ध आहेत. आणि आपण बघणार आहोत नेमकं कसं काय. 2030 पर्यंत ही भेटण्याची शक्यता आहे. पण आपण बघूया नेमकं कसं आहे. सॅम्पल बघणार आहेत, कशी रचना आहे, हे सगळं आपण बघूया आणि इथल्या लोकांसोबत संवाद पण साधूया. चला तर मग सुरुवातीला आपल्याला असं चढ आहे. चढून मस्त पैकी आलिशान एंट्री घेता येईल. आपल्याला सॅम्पल फ्लॅट कडे जायचंय. हे बघा आहे, वर पार्किंगची सुविधा असेल, खाली मोठा हॉल आहे, तो पण आपण बघणार आहे. पण अगोदर आपण सगळ्यात महत्वाचं घराची रचना कशी बघायची ती आपण बघणार आहेत. आमच्या सोबत राहा. ते गोष्ट बारीक सारी गोष्ट आपण दाखवणार आहेत. चला. हे बघा, तुम्ही स्वप्नांचं घर शोधताय, त्याची रचना कशी आहे आपण बघूया. हा सेफ्टी दरवाजा, इथून पुढे पायऱ्या आहेत. या इकडे, इथे 2 रूमा, समोर 2 रूमा, आणि हा आपला सॅम्पल फ्लॅट आहे. बघा, हा हॉल आहे. इथे गॅलरी आहे, 2 पंखे लावू शकता. सेफ्टी सुविधा इथं आहेत. हे आहे किचन, छोट आहे पण एकदम छान किचन आहे. हॉलला आपण 39, जसं आपण तळोजाचा 39चा प्रकल्प बघितला तसंच आहे. मागच्या बाजूला ठेवलंय. इथे फ्रीज साठी जागा आहे. हे किचन आहे, बेसिंग आहे. इथून हा रस्ता आहे, मोठी खिडकी, ही जरा वेगळेपण आहे. आणि बाकीच्या फ्लॅट मध्ये मागच्या बाजूला वाटा नाही. गृहिणी इथं स्वयंपाक बनवेल, इथं काय वस्तू ठेवेल, आपल्या जे झालेला स्वयंपाक इथे ठेवेल. हे बघा. त्यानंतर आपण हे बघा, इथं बेसिंग आहे, मोठ्या प्रमाणात आहे, मोठी जागा आहे. हे लावलेलं आहे. हा बाथरूम आणि हा संडास बाथरूम आहे. इथे फेस आहे, इथे आपल्याला किचन आहे, आणि इथे बेडरूम आहे. अशा प्रकारचा आहे. गॅलरी मोठी आहे, खाली ठेवायला जागा आहे, आणि पुढून मस्त बिल्डिंग आणि मध्ये पेस आहे. आणि परिसराचं व्ह्यू बघा. तिथून 39चा प्रोजेक्ट दिसतोय. हायवे जवळ आहे, अग्निशामकचा आहे. बाजूला आयुक्तालय आहे पोलिसांचं. बाजूला लोटस सारखं एक हॉस्पिटल आहे, इमर्जन्सीला. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बांधकाम चालू आहे, कामगारही बनवत आहेत. हे तुमच्यासाठी पहिल्यांदा आपण आपल्या व्हिडिओद्वारे दाखवतोय. आपण इथे बघायला आलो होतो. आपण मागच्या लॉटरीमध्ये जे विनर आहेत, बाजूच्याच बिल्डिंग मध्ये ज्यांना प्लॉट लागलाय, ते आपण त्यांच्याशी संवाद साधूया. सर, काय नाव आपलं? माझं नाव प्रदीप माने. सरांचं नाव प्रदीप माने आहे. सर, कधीच्या लॉटरी मध्ये लागले आपल्याला? लास्ट टाइमचे जे 23-24 ची लॉटरी होती, त्या लॉटरी मध्ये मला लागलेला आहे. आणि कधीपर्यंत भेटेल असं सांगितलंय? 2027 पर्यंत पूर्ण होईल असं ठरवण्यात आलंय. मे बी 28 येऊ शकतो. पण तुम्हाला डिपॉझिट वगैरे किती भरावं लागेल? स्टार्टिंगच्या ह्याच्यामध्ये एकदम छोटीशी अमाऊंट होती. 75,000. 75 बुकिंग होती, 75 अलॉटमेंट वाली होती. बरं. सो 1.5 लाख भरून बाकी झालेलं आहे. आणि कुठं म्हणजे किती पर्यंत जाईल असा अंदाज आहे तुम्हाला अधिकाऱ्यांना? जेव्हा प्राइस स्टार्ट केलेली तेव्हा 42 होती, पण आता थोडीफार कमी करून 37 पर्यंत आलेली आहे. मे बी अजून कमी होऊ शकते, पण 37 इनफ आहे. ओके. आणि इथले सगळ्या सुख सुविधा वगैरे तुम्ही बघितल्या? हो, येस. मी इकडचा रहिवाशी, कावड्यामध्येच राहतो जवळपास 20 वर्ष आले, आणि हा एरिया माझा ओळखीचाच आहे. इथे येणं जाणं आहे माझं.
तुम्ही 20 वर्षापासून इथे राहताय, Yes. तर शाळा वगैरे आहेत का इथे? इथे एक मल्टीनॅशनल स्कूल आहे श्री बालाजी म्हणून, जवळपास बिल्डिंग मधून निघाल्या 2 मिनिटाच्या अंतरावरती. त्यानंतर सुधागड स्कूल आहे, सेंट जोसेफ आहे, खूप बरं. सारे स्कूल आहेत. इथे मार्केट वगैरे? मार्केट हे प्रत्येक 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. गुरुवार मार्केट आहे, मंगळवार मार्केट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिमांड इथून चालत गेलं तर 4 ते 5 मिनिटावरतीच आहे. जर तुमच्याकडे बाईक आहे तर नथिंग 1 मिनिटावरतीच आहे तुमच्यासाठी डिमांड. बस स्टँड बाजूलाच आहे. पोलीस मुख्यालय जे नवी मुंबईमधलं फेमस पोलीस मुख्यालय बाजूलाच आहे. बस स्टॉप इथेच चालू होईल. जेव्हा ही बिल्डिंगचं पूर्णपणे कन्स्ट्रक्शन कम्प्लीट होईल तेव्हा इथे बस स्टँड पण चालू होईल. इथून स्टेशन आपल्याला 15 ते 20 मिनिटावरतीच लागेल. बस पण रेग्युलर आहे, तो काही टेन्शन नाही करता. धन्यवाद सर. आपण माने सरांसोबत संवाद साधला. त्यांनी आपला 20 वर्षापासूनचे रहिवासी, मागच्या लॉटरीमध्ये लागला, त्यांनी किंमत किती, सुरुवातीला पैसे किती आपल्याला सांगितले, व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल. ते इथे राहिल्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती. मार्केट कुठे आहे त्यांनी सांगितलं, मार्केट आहे. डीमार्ट पायी चालत जाऊ शकता. सुधागड सारखे शाळा बघितलं. आता काय बघतोय आपण की तुमच्या पार्किंगची व्यवस्था, याच्या खाली बस डेपो, वर पार्किंग आणि वर सुद्धा थोडीशी पार्किंग असेल. म्हणजे जमिनीलगत तुम्हाला रूम नाहीये. ते बस डेपो, पार्किंग आणि त्याच्यावर तुम्हाला रूम चालू होणार आहे. रूमची रचना आपण बघितली, पुढं पेज बघितला, एका माळ्यावर किती आहेत या गोष्टी बघितल्या. आता आपण मानेंनी आपण सुरुवातीला सांगितलं तसं आपण आजूबाजूला काय हे प्रत्यक्षात जाऊन बघूया. चला आपण जाऊया, तुम्हाला प्रत्यक्षात दाखवूया. आपण सांगितल्याप्रमाणे गृह प्रकल्पाच्या जवळच डीमार्ट आहे, मोठी बाजारपेठ. तुम्हाला सर्व घरच्या गोष्टी इथे भेटतील. जवळ मार्केट आहे, आजूबाजूला मार्केट दिसतंय, सगळं शोरूम आहे. आणि प्रोजेक्ट बघितला आणि आता आपण आलो मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या जवळ. कारण काय, आपल्याला अंतर कळावं. किती अंतर होतं आपल्याला? कळंबोलीचा जो प्रोजेक्ट आहे सिडकोचा, तिथून आपल्याला आता 4 ते 4.5 किलोमीटरचं अंतर आहे. बाईकने आपल्याला इथे पोहोचायला 10 ते 15 मिनिटच लागली. जवळचं स्टेशन कळंबोली प्रोजेक्ट पासून मानसरोवर हेच आहे. आपण बघितलं 4.5 मिनिटांचा वेळ त्यांनी सांगितला. जवळ आणखी कुठला प्रकल्प आहे? वरच्या बाजूला 39 आणि खालच्या बाजूला 39 पण कळंबोलीचा रेल्वे स्टेशन हे आहे. सारांश काय, आपण काय बघितलं? तिथे गेलो, बांधकाम चालू असलेला आपला प्रकल्प बघितला, सॅम्पल प्लॅट बघितला, पार्किंगची व्यवस्था कशी आहे बघितली. तिथल्या विजेत्यांना आपण संवाद साधला, जे की मागच्या लॉटरीमध्ये बाजूच्या बिल्डिंगमध्ये लागला होता. 20 वर्षापासून पुढचं आम्ही काय करणार आहोत, मानसरोवर आणि खानदेशचा प्रकल्प घेणार आहोत. तुम्हाला लागली तुम्ही बघू शकता. परंतु काय आज जे दाखवलं ते तुमच्यासाठी, तुम्ही घरी बसल्या तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या घरांची माहिती भेटावून आपण हे सगळं दाखवतो. घर बसल्या नाही तर तुम्ही प्रत्यक्षात उन्हात आणून जाऊन ते फक्त तुमच्यासाठी. तुम्हाला काय माहिती लागली कमेंट्स करा आणि आम्हाला कळवा. हे व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की 29 जानेवारी नंतर जे माझ्या पसंतीचे सिडकोचे घर याचं रजिस्ट्रेशन KYC तुमची झाली, तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे की 5 पर्याय द्यायचे सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये. तुम्ही कोणत्या टप्प्यामध्ये तुमची घरं द्याल, कोणती बिल्डिंग द्याल, कोणत्या सेक्टरमध्ये द्याल, तर ते तुम्हाला सोपं जावं. त्याच्या किमती बघून, त्यांचा एरिया बघून, ते EWS साठी आहेत, LIG साठी आहेत, त्याचं आजूबाजूचा एरिया बघून, परिसर बघून आपण हा सर्व बनवत आहोत. तुमच्यात फायदेशीर आहे की तुम्हाला कोणता पर्याय निवडता येईल, हे तुम्हाला सोयीस्कर पडावं म्हणून आपण हे व्हिडिओ बनवत आहोत. बरोबर आहे सर. लोकांना सुविधा व्हावी, घर बसल्यावर त्यांना बघावं आपल्या एरियामध्ये काय सुविधा आहे, त्याच्यासाठीच आपण हा प्रयत्न करतोय. तुम्ही व्हिडिओ बघा, सबस्क्राईब करा, काय लागलं तर कमेंट्स करा. तोपर्यंत काळजी घ्या.